की पोलीस प्रशासनाला सरकार पुढे केले आणि न्यायदेवतेला पण पुढे केले आणि हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न चालू आहे। थोड्या वेळानंतर मराठ्यांवर लाठीकाठी घालून काहीतरी आरोप लावून हे काम करण्याच्या तयारीत असणारे पोलीस आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एकीकडे आपण पाहू शकता की आझाद मैदानकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आता रॅपिड ऍक्शन फोर्स आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनातील जे स्वयंसेवक आहेत ते या ठिकाणच्या आंदोलनकर्त्यांना सूचना करत आहेत। नेमक्या काय सूचना आहेत? आमच्या सूचना एवढ्याच आहेत की ह्या ठिकाणी जे काय आमचे मराठा सेवक आलेले आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांची मोठी भीड आहे, परंतु त्यांच्यासाठी जे काय अन्न पाणी वगैरे आलेलं होतं त्याच्या ज्या काय गाड्या होत्या त्या सुद्धा काढल्या गेलेल्या। आम्ही शक्यतो आमच्या सगळ्या असणाऱ्या सेवकाला विनंती करतोय की पोलीस फक्त रस्त्यावर दिसू द्या, आपण सगळेजण फुटपाथवर गरजेचं आहे। हे सरकार न्याय देवता यांच्या हातातील कुटपुतळी झाली हेच दिसतं, कारण का संविधानाचा जर विचार केला 19 नुसार तर संचारबंदी, भाषणबंदी, राहणं खाणं झोपणं यासाठी असणारं संपूर्ण देश मोकळा आहे, परंतु ह्या देशामध्ये हुकुमशाहीची असणारी परिस्थिती असल्यामुळेच आज असणारा तुम्ही रस्त्यावर येऊ नका, खाऊ नका, पिऊ नका। मग सरकारला जर एवढं प्रशासन व्यवस्थित ठेवायचं होतं तर सरकारनं आमच्या आंदोलनाचे 4 महिने अगोदरच माहित होतं की एवढ्या प्रमाणात लोक येऊ शकतात तर त्याची सोय करायला पाहिजे होती। 5000ची असणारी कॅपॅसिटी असणाऱ्या आझाद मैदानामध्ये एवढं मोठं आंदोलन बसणार नाही याची अंदाज घेऊन त्यांनी त्या प्रमाणामध्ये असणारं आंदोलन करायला पाहिजे होतं। कोर्टाचे आदेश आल्यानंतर तुम्ही आता इथे मी पाहतोय की मराठा बांधवांना सांगताय की आझाद मैदानाकडे चला, नक्की काय ही कशाच वर्षाची सूचना आहे? कशासाठी? आमचा प्रयत्न एवढाच असेल की कोर्टाची असणारी जी ऑर्डर आहे ते शक्यतो पाळण्याचा प्रयत्न असेल, परंतु आमच्याकडे भीड जास्त आहे त्यामुळे होणार नाही। एखाद्याच्या घरात जर 4 माणसं राहत असतील आणि 40 माणसं आल्यानंतर त्या घरामध्ये घर भरलं जातं, तशा प्रकारचं हे तर मुंबईच्या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळं ह्या लोकांची चूक नाही किंवा काही नाही आहे, पण जाणीवपूर्वक सरकार न्यायदेवतेला पुढे करते। न्यायदेवतानं सांगितलं की बाबा प्रशासन तुमच्या हातात आहे, तुम्ही प्रशासनानं काम करा। मुख्यमंत्री म्हणतोय की प्रशासन प्रशासनाचं काम करेल, म्हणजे जेणेकरून मराठ्यांचं आंदोलन चिघळवायचं, मराठ्यांना काट्या लाट्या खाऊ घालायच्या, मराठे बदनाम करायचे। तुम्ही बघितले परवा एक हिरोईन म्हणते मला छेडलं, परवा एक तुमची पत्रकार बहीण म्हणते मला छेडलं आणि परत हे म्हणतात सगळं खोटं आहे। राव म्हणजे एकंदरीत मराठा बांधवांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे। त्यामध्ये माझे मराठा बांधव राहू नये यासाठी त्यांना मी सांगतो की फुटपाथचा वापर करा, शक्यतो बोगद्यातून खालनं जा, जास्त रस्त्यावर दिसू नका, रस्त्यावर फक्त पोलीसच दिसतील एवढेच असणारी काळजी घ्या। सगळीकडे सूचना दिल्या जात आहेत का? म्हणजे स्वयंसेवकांच्या माध्यमातून सगळीकडे सूचना दिल्या जातात? किती स्वयंसेवक देतात अशी माहिती? असे भरपूर आहेत, 100-200 पेक्षा जास्त लोक सतत सूचना देत आहेत, परंतु लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काही लोक रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे जरा थोडीशी अडचण होते। परंतु आमचं म्हणणं एकच आहे की पोलीस प्रशासनाला सरकार पुढे केले आणि न्यायदेवतेला पण पुढे केले आणि हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न चालू आहे। कदाचित पोलीस थोड्या वेळानंतर मराठ्यांवर लाठीकाठी घालून काहीतरी आरोप लावून हे काम करण्याच्या तयारीत असणारे पोलीस आहेत। तरी पण मराठा बांधवांनी कुठल्याही प्रकारची अनुचित काम करू नये अशीच असणारी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे। आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही असणारं कुणाच्या चुकीच्या दबावाला बळी पडून आमच्या मराठा बांधवावर हात उघडायचा किंवा अंगावर जायचा प्रयत्न करू नका, त्याचे परिणाम पूर्ण महाराष्ट्राला बघावं लागेल आणि मुंबईला भोगावे लागतील। आपण पाहू शकता या ठिकाणी काही वेळानंतर पोलीस आहेत ते मराठा बांधवांवरती लाठ्या काठ्या चालू शकतात, त्यामुळे मराठा बांधवांना सूचना करण्यात येते की तुम्ही आझाद मैदानाकडे जा, त्या ठिकाणी रस्त्यावरती जास्त थांबू नका अशी सूचना स्वयंसेवकांकडून करण्यात येते। अशा प्रकारचे 100 स्वयंसेवक या परिसरामध्ये फिरतायत आणि मराठा बांधवांना सूचना करतायत की आता रस्त्यावरती थांबू नका, की तुम्ही आंदोलनस्थळी जा। प्रदीप पेंढारेसह मी सुदेश मिटकर, सरकारनामा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।